आजच्या युवा सृजन पुरस्कार, त्याचप्रमाणे गोय राज्य सांस्कृतिक पुरस्कार, बेस्ट कल्चरल इन्स्टिट्यूशन, बेस्ट लायब्ररियन आणि द बेस्ट द गोवा स्टेट लायब्ररी अशा विविध पुरस्काराच्या बक्षीस वितरण सोहळ्याच्या निमित्ताने त्या सभागृहात उपस्थित आहात. सिनेसृष्टीतील एक ज्येष्ठ अभिनेते, दिग्दर्शक, ज्यांनी लहान वयापासूनच सिने क्षेत्र, नाट्य क्षेत्रात सुद्धा भरीवस योगदान दिलेलं आहे, आदरणीय महेश कोठारी सरजी. ह्याच कार्यक्रमात आमच्या बरोबर उपस्थित असतात कुर्तोरे मतदारसंघाचे आमदार, माझे इष्ट श्री अलेक्स बाब रेजिनाल्ड. त्याचप्रमाणे ज्यांच्या पुढारपणासकल ह्या कमिटीची, या पुरस्कारांची विश्लेषण जाऊन, त्याचे फाईन ट्युनिंग जाऊन, सेग्रिगेशन जाऊन सिलेक्शन कमिटीचे मुख्य धुरा सांभाळणारे अध्यक्ष आमचे गुरुवर्य श्री माळशी सर, म्हणजे कला आणि सांस्कृतिक संचालनालयाचे संचालक श्री सगुणवेळीपजी, त्याचप्रमाणे असिस्टंट डायरेक्टर श्री माटेजी, सभागृहात उपस्थित असलेले ज्येष्ठ श्रेष्ठ असे सगळे जाणते कलाकार, पुरस्कार विजेते, ह्याचे पैलू सुद्धा जे पुरस्कार ज्यांनी घेतिल्ले असतात त्यांना सुद्धा हांव मायमोगाचो नमस्कार. त्याचप्रमाणे माझे पत्रकार बंधू, इलेक्ट्रॉनिक मीडिया ह्यांचे हांव मनापासून खूप अभिनंदन करता. आमच्या बरोबर उपस्थित रावपा खातीर आयिल्ले असतात आमच्या गोंय राज्याचे आदरणीय मुखेलमंत्री डॉक्टर प्रमोदजी सावंत. तुमच्या सगळ्यांच्या वतीनं आणि माझ्या कला आणि सांस्कृतिक संचालनालयाच्या वतीनं त्यांचे हांव मनापासून खूप खूप अभिनंदन करता आणि त्याचबरोबर त्यांना येवकार दिता. आपल्या कार्याच्या बळाचेर गोंय व्हड जायत आसात आणि ह्याच वर्साचो राज्य सांस्कृतिक पुरस्कार मेळोवपी आमचे आदरणीय असे ज्येष्ठ गोंयकार, पारंपरिकता सांभाळते, तांकां नाविन्याची झालर लायत गोमंत कलेच्या पालखेक खान मारून हय हांव जैतिवंत जातलो ह्या विचारान कार्य करीत युवा सृजन पुरस्कार मेळोवपी सगळे मालगडे, तशेंच एक संस्था कला आणि सांस्कृतिक मळार बरे योगदान दिवपाक शकता अशें म्हणत उत्कृष्ट संस्था पुरस्कार मेळोवपी संस्थेचे अध्यक्ष, तांचे वांगडी, तुमचे सगळ्यांचे हांव मनपूर्वक अभिनंदन करता. म्हजे कला आणि संस्कृतीक खातें दर वर्सा युवा सृजन पुरस्कार, त्याचप्रमाणे राज्य सांस्कृतिक पुरस्कार, कला गौरव पुरस्कार, कला वृद्धी हो नवेनूच हाडिल्लो पुरस्कार, त्याचप्रमाणे आमचे बेस्ट इन्स्टिट्यूशन, बेस्ट लायब्ररी, बेस्ट लायब्रियन अशी साबार सामाजिक मळार वावुरप्याक किंवा सांस्कृतिक मळार वावुरप्याक आमी आज पुरस्कार भेटवूनाचो हो दीस आणि ताच्या पिराये प्रमाण त्यांचो भोवमान करप हे म्हणजे गोंय आमच्या देशांतले घडये पयले वयले राज्य आसपाक शकता हे हांव सांगूक सोदतां. मनशाक मनशा कडेन हाडटा हीच खरी समाज सेवा आणि प्रगती जावन आसा आणि मनशान मनशा कडेन मनशा वागप होच खरो धर्म जावन आसा. ह्याच विचारान चलपी म्हजें गोंय, सगळ्या जगाक एक वेगळी आपलेपणान देख दिवपी आमचें गोंय, त्याच उच्च विचारांच्या आधारान चलत गोंयचें नांव व्हड करून वावुरपी दरेक मालगड्या, युवा आणि ज्येष्ठ गोंयकारांचो भोवमान करूंक म्हणजे कला आणि संस्कृतीक खातें कटिबद्ध आसा. आमच्या गायकांनी, आमच्या संगीतकारांनी संगीताची झर मना मनात पावयली. नाटककारांनी लेखना वरवीं आणि कलाकारांनी अभिनया वरवीं लोकमनान आपलेपण जोडलें. तियात्रांनी गोंय आणि देशाची सीमा हुंपोवन गोयचो तियात्र संवसाराच्या वेगळ्या वेगळ्या पावंड्याचेर पावयलो. अशे चित्रकार,
हस्तकला कलाकार, साहित्यकार आणि हेर गोंयकार लोकमान्य जाले. सदांच आमचेर म्हणजे स्वतःचेर विश्वास आसपाक जाय आणि हे जर विश्वास जर आसलो जाल्यार म्हाका दिसता आपण मारिल्ले पावल यशाच्या शिखरा कडेन पावपाक शकता आणि त्याच्या खातीर आमकां परमेश्वराची जोड लागता हेवूय आमी विसरपाक जायना. हो विश्वास खूब म्हत्वाचो आसता आणि म्हणूनच हल्लीच एका पुस्तकान वाचता एक कथा वाचिल्ली हांवें आयकली. ताचो थोडोसो सारांश तुमच्या मुखार मांडपाचो प्रयत्न करता की एक मनशाक आपल्या स्वप्नान दिसता की एक राती ताका स्वप्न पडलें आसता तो देवा बरोबर एका समुद्राच्या वेळेर आमी जाका म्हणटात किनाऱ्याचेर जशें म्हणटात तो चलपाक वता आणि हे स्वप्न चलता पळयता आसतना चलता वयर मळबान पळयता आणि मळबाक पळयले नंतर दर्या वयले रेवीन पावलाच्यो खुणा दोन जोड ताका दिसपाक लागता. एक ताचें आणि दुसरें देवाचें. जेन्ना ताका मनशाच्या आयुश्यांतल्या निमणे खीण ताचे दोळे मुखार आयलो तेन्ना परत ताणें त्या पावलांच्या खुणाचेर नजर मारली. तेन्ना ताणें पळयलें की तांच्या आयुश्यांतले कितल्याशा प्रसंगाच्या वेळार त्या रेवेन पावलाच्या खुणाचो एकूच जोड आसलो. त्या मनशान हेवूय पळयलें की ताका आयुश्यांतल्यात वायट आणि कठीण प्रसंगाच्या वेळार तशें घडिल्लें. ताका खूब वायट दिसलें. उपरांत रावून नजो जावन त्या मनशान देवाक प्रश्न केलो, देवा तुवेंच म्हाका सांगिल्लें की तुवें एकदां म्हजे बरोबर येवपाचें थारायलें, की तूं म्हाका केन्नाच सोडचो ना, म्हजे वाटचालीत सदांच तूं म्हजे बरोबरूच रावतलो. अशेंच तुवें म्हाका सांगिल्लें. पूण म्हज्या अडचणीच्या दुखेस्त आनी कठीण प्रसंगाच्या वेळाचेर जेन्ना म्हाका तुजी खरीच गरज आसली तेन्ना रेवीन म्हाका एकाच मनशाच्यो पावलाच्यो खुणो पळोवपाक दिसल्यो. आनी देवान ताका हसत सांगलें, म्हज्या मोगाळ पुता, हांव तुजो मोग करता आनी तुका केन्नाच एकलो सोडूंक ना आनी एकलो सोडचोय बी ना. तुज्या कठीण प्रसंगाच्या वेळाचेर रेवीन तुका जो एकाच पावलाचो जोड दिसता तेन्ना तुका हांव एकलो सोडूंक नासलो तर तेन्ना तुका हांवें उखलून म्हज्या कानार घेतिल्लो आशिल्लो. मित्रांनो, आमी सदांच यश म्हणल्यार कितें आनी यशा फाटल्यान आमी धांवन आसतना किंवा यशाचें कसलें रहस्य आसता तें योग्य नियोजन, तातूंत भितर अथक परिश्रम, त्या जो काम आमी निवडटात त्या कामाक भितर योग्य न्याय मेळटलो का न्याय मेळटलो. पण आमी बरेचशे पावटी हे अपयश जेन्ना आमकां येता त्या वेळाचेर त्या अपयशांतल्यान कितें तरी शिकपाची गरज आसता. हातूंतल्यान यश साध्य जाता. त्याच्या खातीर हांव सदांच म्हणटा की अपयश हें खंयच्या एका निराशेच्या वाटेचेर नासता. आपूण जर यशाच्या शिखराचेर जर पावतलो जाल्यार म्हाका दिसता खूब आमी बरी पावलां, बरे विचार आनी बरे संस्कार घडप हे तितलेच म्हत्वाचे आसा. आज ह्या माचयेचेर जे कलाकार जैतिवंत जाल्ले आसात तेणे केन्ना स्वप्नान सुद्दां चिंतून नाशिल्लें की कला आणि सांस्कृतिक संचालनालय केन्ना तरी एका खातें जातलें. कारण हें खातें हालींच ह्या 15 वर्सां पयलू सुरवात जाल्लें आसा आणि त्या खात्याच्या वरवीं आमकां कोण तरी आमचो सन्मान करतलो आणि त्या कलेक दाद दितलो. पूण आज निस्वार्थपणान ज्या कलाकारांनी, ज्या युवा आसूनय ज्येश्ठ आसूनय आपल्याक फक्त म्हजी कलेची सेवा करपाक जाय, ती कलेच्या सेवेंतल्यान म्हाका नवी पिढी घडोवपाक जाय असो एक वेगळो दृष्टिकोन ज्या कलाकारांनी दवरलो. म्हणूनच आज ज्यांनी अथक मेहनत घेवन आपल्या परिश्रमांतल्यान ह्यो सगळ्यो काही गोष्टी दिल्ल्या त्यांचो आज हांगसर भोवमान आसा. हो भोवमान फक्त त्या वैयक्तीक एका सत्कार मूर्तीचो ना, त्यांच्या कुटुंबाचो ना, जंय थंय गेल्ले आसात ज्यांचे बरोबर त्यांचो आस्पाव किंवा त्यांचो सहवास लाभिल्लो आसा अशा सगळ्यांचो हो भोवमान आसा. कारण कलाकार एकटो आपली कला केन्नाच प्रसिद्धीच्या जोतांत व्हरपाक शकना. जोपर्यंत रसिकजन ना किंवा म्हजी बेस्ट कल्चरल इन्स्टिट्यूशन आसतलें, बेस्ट लायब्ररी आसतली इन्स्टिट्यूशन, जोपर्यंत ते वाचकूच त्या वाचनाला भितर येनात आनी जर तांकां सेवाच दिवपाक मेळनाशिल्ली जाल्यार तुमचें इन्स्टिट्यूशन आज बेस्ट लायब्ररी किंवा लायब्ररी म्हणून केन्नाच हांगसर आमी सत्कार करपाक शकनाशिल्ले. म्हणून तुमची ही सगळी सेवा, तुमचो हो भोवमान, तुमचो हो सन्मान जो आसा पळय न्ही,
तो लोकांक त्या लोकांक दिल्ली सेवा आणि कलाकारांक आनंद दिवपाक दिल्ली सेवा ह्याचो हो आज हो सन्मान जावन आसा. आणि म्हणूनच हांव म्हणटलो की आज ज्या तरेन आमी सगळींच हांगसर बशिल्लो आसात त्या सगळ्यांक हांव परत एकदा मनांतल्यान हांव अभिनंदन करतां. आणि केन्ना केन्ना आपल्या आयुश्याचे गणित जेन्ना चुकता अशें म्हणचे पक्ष परस, कारण आयुश्याचे गणित केन्ना चुकता तो चिन्हाचो वापर, तो मागीर बेरीज आसूनी, भागाकार आसूनी, वजाबाकी आसूनी किंवा गुणाकार आसूनी. कारण हे जेन्ना योग्य पद्दतीन आमी वापरतले तेन्नाच आमच्या 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 तकलेक एक मानाचो तुरो फावतलो. आणि म्हणूनच वजाबाकी, बेरीज, भागाकार हे सगळे काही गोष्टी आमच्या जिवना भितर, कलाकारां भितर तरी खूप महत्वाच्यो आसात. कारण एक लायटमॅन जे वेळाचेर लायट करतलो तेका तीच लेंथ, ब्रेड तो खंय पावतलो, कलाकार केन्ना तो थंय संवाद करतलो, अशे सगळ्यांचे काही गोष्टी कॅल्क्युलेशन्स करप आसतात. आणि म्हणूनच प्रपोर्शनेट जेन्ना आसता तेन्ना ह्यो सगळीं चिन्ह भितर येता. म्हाका दिसता ह्या चिन्हाचो बरो तरेचो वापर ह्या सगळ्यांनी केल्लो आसा. इवन म्हणजे हार्मोनियम, तबला वादक सुद्धा ज्या वेळाचेर वाजयतात तेन्ना तांकांय मात्रो आसता. म्हणजे आमचे जीवन जे आसा पयलीं तें बेरीज, वजाबाकी, मागीर तुगेले गुणाकार, भागाकार ह्या सगळ्यांनी भरिल्लें आसा. जो गणितान बरो आसतलो किंवा आपले गणित बरे तरेचे व्यवस्थित लोकांक मुखार मांडटलो, अचूक शब्दान मांडटलो, अमुक आंकड्यांनी मांडटलो, म्हाका दिसता खूप असो एक बरो कलाकार किंवा जेचो आमी भोवमान करतात तो ह्या सगळ्या गणिताचो आमी भोवमान करतात अशें म्हणपाक येवपाक कांय हरकत ना. हांव इतलेंच म्हणटलो की पणटी पेट्टा तेन्ना ती वात आणि तें तेल सोंपत आसता. तरी आसतना ती पणटी पेटत रावता आणि सरभोंवतणी उजवाड दिता. आणि तेल सोंपलें की ती पणटी केन्नाय बंदूय जाता. म्हणजे जी पणटी आपले जीवन उमेदीन समाजाक उजवाड दिवपाक वापरता तशीच एखादी वस्तू वापरली ना जाल्यार ती कळमेता आणि चड वापरली जाल्यार ती झडता. म्हणजेच दोनूय वस्तू मदीं कितेंय जर जालें जाल्यार निमणो शेवट हो थारिल्लोच आसता. मागीर आमी कोणाक उपयोगाक येनासतना आमकां कलम हाडचे पेक्षा हेरांक कलेचे मार्गदर्शन करप, झरप आणि आयुष्याक आनंदी जावप हे केन्नाय बरें. आणि हेच तुम्ही करतले अशी अपेक्षा हांव तुमचे कडेन बाळगितां. तुमच्या गुणाबळाक परजळीत करूया आणि आमची नवी पिढी घडोवया इतलेंच सांगून हांव म्हजे 2 शब्द आटोपते घेता आसतना तुमकां सगळ्यांक देव बरो करूं म्हणटा. देवान तुमकां बरे तरेची भलायकी आनी आरोग्य प्राप्त करून दिवचें. आणि आज पासून जी शाबासकीची थाप तुमच्या गोंय सरकारान दिल्ली आसा, आदरणीय गोंयचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोदजी सावंत ह्यांनी कलावृत्तीच्या वेळाचेर तो तेंको दिल्लो आशिल्लो. केवळ ह्या सांस्कृतीक दायज मुखार व्हरपा खातीर जसो तेजो जो आधार जो आसा तो अत्यंत म्हत्वाचो आसा. कारण जाका विचार आसा, जाका आचार आसा तो मनीसूत ह्या कलेच्या आंगणाक भितर खेळपाक शकता. आणि म्हणूनच रात जावन सुद्धा बरेचशे कला गुणांचो आस्वादूय घेता अशें नेतृत्व आमकां लाभिल्लें आसात. आदरणीय महेश कोठारी सर, आमी तुम्हा सर्वांक आभार व्यक्त करतोय. तुम्ही ज्या तऱ्हेने ह्या सिनेमा सृष्टीत आपलं बरीच असं योगदान दिलेलं आहे. योगदानच नव्हे तर अख्खा या भारतामध्ये नवोदित कलाकार घडवण्यासाठी जी पायरी तुम्ही त्यांना एक संधी दिलेली आहे, ते संधीचं सोनं करण्यासाठी प्रत्येक आज माणूस आज काम करतोय आहेत. आणि ह्याबद्दल तुम्ही आमचं हे स्वीकारल्याबद्दल, निमंत्रण स्वीकारल्याबद्दल मी कला आणि सांस्कृतिक मंत्री या नात्याने तुमचं पण खूप मनापासून स्वागत करतोय आणि आभार व्यक्त करतोय. सर्वांना पुनश्च एकदा आभार, धन्यवाद. जय हिंद, जय गोवा.